कुम्भीवलयपति छत्रपति चञ्चापवन गर्भापहर विन्ध्याद्रि समधृति छत्रपति चण्ड प्रबल दुर्दण्ड जिगदुर्दण्ड भटकति छत्रपति शत्रुप्रकर विच्छेदकर भीमार्जुन प्रति कुम्भीनिकर कुम्भस्त गुरु कुम्भीवलयपति छत्रपति चञ्चापवन गर्भापहर विन्ध्याद्रि समधृति छत्रपति चण्ड प्रबल दुर्दण्ड। मला सांगा महाराजांचा सगळ्यात जास्त मनाला भावलेला आतापर्यंतचा प्रसंग। महाराजांचे जे नेतृत्व होतं, त्यांनी जे स्त्रियांबद्दल आदर दाखवला, त्यांच्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। पूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराजांना आपला देव म्हणून मानतो। तर आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडचा कुठला एखादा प्रसंग आहे जो की प्रेरणादायी वाटतो? तसं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं का त्यांचं नाव घेतलं तरी अंगाला काटा येण्यासारखे आणि ते सर्वांचे प्रेरणादायी आहे। आणि एक तर मला वाटतं की त्यांची नॅचरल डेथ झालेली आहे, त्यांची कुठली वॉरमध्ये डेथ नाही झाली आहे। तर त्या हिशोबाने त्यांनी जेवढी पण लाईफ आपली जगली आहे त्यामध्ये जेवढे पण फोर्ट्स त्यांनी एक्वायर केले आहेत आणि जेवढेही मुघल शासकला हरवलं आहे त्यांनी, ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे। कारण खूप लोक म्हणतात की शिवाजी महाराज म्हणजे की हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि महाराजांचं जे म्हणजे आपण स्त्रीला मातृशक्ती मानतो, तर त्यांचा जो तो अप्रोच होता स्त्री शक्तीबद्दलचा, तो आवडतो खूप, किंवा आदराचं जे स्थान वगैरे आहे ते खूप आवडतं। आता मला सांगा, मुलांना, हा तुमचा कोणी मुलगा आहे, ओके, तर याला काय सांगता, कधी प्रेरणा दिली म्हणजे महाराजांबद्दल, किंवा हा काय सांगतोय? आम्ही त्याला नेहमी छत्रपती महाराजाबद्दल सांगत राहतो, शाळेमध्ये पण शिकवण्यात येते आणि जेव्हा घरी डिस्कशन होते तर तेव्हा आम्ही सांगतो की छत्रपती महाराज हे जेव्हा लहानपणी होते तेव्हापासून फार शूरवीर होते, मोठ्या मोठ्या तलवारी भाले ते शिकत होते आणि लढाया लहानपणापासून त्यांनी लढाया जिंकायला आणि करायला सुरुवात। मला सांगा, महाराजांचा सगळ्यात जास्त मनाला भावलेला आतापर्यंतचा प्रसंग। महाराजांचे जे नेतृत्व होतं, त्यांनी जे स्त्रियांबद्दल आदर दाखवला, त्यांच्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। पूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराजांना आपला देव म्हणून मानतो। तर महाराजांकडून खूप काही घेण्यासारखं आहे। महाराजांचे चरित्र वाचले पाहिजेत लोकांनी, त्यांच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत। लहानपणापासून आपल्या मनावरती महाराजांची प्रत्येक गोष्ट बिंबवली पाहिजे। यामुळे आपल्या पूर्ण जीवनात आपला महाराजांचा प्रभाव पडत चालतो की महाराजांची प्रत्येक गोष्ट आपण घेण्यासारखी आहे, तर याच्यातून आपण शिकलं पाहिजे। आणि आज म्हणजे तुम्हाला आठवतंय की नाही आठवत मला माहित नाही, पण आज आहे 12 जानेवारी, अर्थात राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस, म्हणजे त्यांची जयंती आहे। आणि मला असं वाटतं की आज तुम्ही इथे थांबलात पहिल्यांदा तर त्या लाजत होत्या सांगायला, पण मला सांगा, जिजाऊंना तुम्ही ऐकलंय, त्यांच्याबद्दल काही ना काही ऐकलंय, तर जिजाऊंनी जे संस्कार केले, जे छत्रपती शिवाजी महाराज, आणि जिजाऊंनी 2 छत्रपती महाराष्ट्राला दिलेत जर तुम्हाला आठवत असेल तर, पहिले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या आई सईबाई यांचं सुद्धा देहांत झाला त्यांच्या जन्मावेळी, आणि त्याच्यानंतर पूर्णपणे संभाजी महाराजांचं जे त्या ठिकाणी बालपण असेल, तरुणपण असेल, हे जिजाऊंच्या देखरेखीखाली गेलं। म्हणजे त्यांचेही संस्कार, जिजाऊंचे संस्कार छत्रपती संभाजींवरती झाले, म्हणजे 2 छत्रपती त्यांनी स्वराज्याला घडवून दिले। तर जिजाऊन मासाहेबांकडून तुम्हाला काय प्रेरणा भेटते एक स्त्री म्हणून, आणि त्यावर तुम्हाला काय वाटतं की ही प्रेरणा तुम्ही येणाऱ्या पिढीलाही देणार आहात आणि आत्ताच्या मुलींना, स्त्रियांना सुद्धा सांगणार आहात, तर त्यांच्या आयुष्याबद्दलचं काहीतरी? जिजामातांनी जसं त्यांच्या मुलाला जसं घडवलंय तसं प्रत्येक आईने आपल्या मुलाला घडवलं पाहिजे। प्रत्येक आईने तशी शिकवण आपल्या मुलाला दिली पाहिजे। प्रत्येकाचं कसं असतं, आपला मुलगा कसा समाजासाठी उपयुक्त पडेल, कसा समाजसेवा करेल, हे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी शिकवलं पाहिजे असं मला वाटतं। अच्छा, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जिजाऊंकडून तुम्हाला काय शिकायला मिळतं? जिजाऊंनी तर खूप आमच्यासाठी केलेलं आहे। जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलंय तसं, जशी ही बोलली की प्रत्येक मुलाला हे केलं पाहिजे। तर आता जसं सोसायटीमध्ये म्हणतात की मुली वावरताना वेगळ्या वावरतात, पण असं मुलांनाही केलं पाहिजे की मुलींकडे वेगळ्या नजरेने नाही पाहिलं पाहिजे, म्हणजे मुलींवर रिस्ट्रिक्शन नाही लागणार असं मला प्रत्यक्ष वाटतं। अच्छा, तर आज आपण एक कार्यक्रम घेतोय जनमनातील महाराज, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुमच्या मनाला एखादा भावलेला प्रसंग जे तुम्हाला प्रेरणादायी वाटतो असा, तर तुम्ही सांगू शकता? जेव्हा कोंढाणा म्हणजे सिंहगड जिंकायचा होता त्यावेळेस खूप प्रॉब्लेम्स येत होते शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना। तर त्याच वेळेस जिजाऊ म्हणजे मासाहेबांशी महाराज बोलत असताना ते बोलले होते की
मला हा किल्ला जिंकायला अवघड वाटतोय आणि असं वगैरे, तर त्यावेळेस मासाहेबांनी त्यांना सल्ला दिलेला आणि पाठिंबा दिलेला की मी आहे तुमच्या पाठीशी, तुम्ही फक्त लढा जाऊन. आणि त्याच वेळेस त्याच्यानंतर कोंढाणा आपण जिंकलेला, म्हणजे महाराजांच्या मावळ्यांनी आणि त्यांनी मिळून जिंकला होता. आणि कोंढाणा जिंकण्यामध्ये सगळ्यात जास्त जर त्या ठिकाणी सगळ्याच मावळ्यांची मेहनत होती, परंतु आपला एक मावळा गेला होता, नाव सांगते? मालुसरे, तानाजी मालुसरे. कारण की तो मूवी पण आलेला अजय देवगणचा. आणि त्यांचीच यशवंती नावाची घोरपड पण त्यावेळेस तिथे होती. तर यशवंती जी आहे त्याच्याबद्दल थोडीशी कॉन्ट्रावर्सी आहे, बरोबर आहे की ती घोरपड होती का ते यशवंत हे होते, म्हणजे यशवंत मोरे असं काहीतरी नाव आहे त्यांचं, म्हणजे मला माहिती असल्याप्रमाणे आणि आमच्या इतिहासाच्या पुस्तकानुसार तर यशवंती नावाची घोरपडच आम्ही ऐकलंय. आणि म्हणजे स्टोरीमध्ये वगैरे पण जेव्हा लहानपणापासून आम्ही गोष्टी वगैरे वाचतो त्यावेळेस तर यशवंती नावाची घोरपडच आम्ही ऐकलेली आहे, त्यामुळं यशवंती. अच्छा, मला सांगा तुम्हाला एखादा महाराजांबद्दल कोणता प्रसंग हा प्रेरणादायी वाटतो एक मुलगी म्हणून? जेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी ती खिंड लढवली होती त्या टायमिंगला, जेव्हा त्यांनी पूर्णपणे खिंड लढवली आणि महाराजांना समजलं की, जेव्हा महाराज किल्ल्यावर पोहोचले आणि महाराजांना समजलं की आता तानाजी बाजीप्रभू देशपांडे आपल्यात नाही राहिले, तेव्हा त्यांना जे दुःख झालं होतं त्यांच्या त्यातून दिसून येतं की त्यांच्या मित्रांवर, त्यांच्या मावळ्यांवर किती जीव होता, प्रेम होतं. ओके, तर आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडचा कुठला एखादा प्रसंग आहे जो की प्रेरणादायी वाटतो? तसं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं का त्यांचं नाव घेतलं तरी अंगाला काटा येण्यासारखे, आणि ते सर्वांचे प्रेरणादायी आहे. आणि त्यांचं मी एकच विचार घेतो की परस्त्री माती समान. तर जेवढे तरुण मुलं आहेत ना, तर ते स्वतःच्या बहिणीची म्हणजे जेवढी इज्जत करतात ना तशी दुसऱ्यांची पण इज्जत केली पाहिजे, तर शिवाजी महाराजांचं म्हणजे नाव घेऊ शकतात. अच्छा, म्हणजे हा जो प्रसंग आहे हा तुम्हाला भारी वाटतो. तर ही जी तुमची कला आहे याला लाईव्ह स्टॅच्यू असं म्हणणार आहे. तर मी जवळपास 2 वर्ष झालं पुण्यात आहे, तेव्हापासून मला वाटतं मी पाहतोय कलाकार कट्ट्यावरती असेल तिथे सुद्धा एकदा पाहिलेलं आणि स्वतःला रेडी करताना पाहिलेलं, म्हणजे पूर्ण हे जे कॉस्ट्युम वगैरे आहेत ते वेअर करताना पाहिलेलं. तर काय चॅलेंजेस आहेत या आर्टमध्ये? याच्यात मेहनत खूप आहे आणि एक मन आणि शरीर दोन्ही एक कंट्रोल करावं लागते. अच्छा, म्हणजे एकदा का त्या पोझिशन मध्ये गेला की त्याच्यानंतर हलणं वगैरे काही पॉसिबल नसतं? नाही, 15-20 मिनिटं मी थांबतो. अच्छा, 15 ते 20 मिनिटं. मग मला एक सांगायला म्हणजे विचारायला एक आवडेल की ज्यावेळेस लोक आपल्याकडे बघतात आणि लोकांचा कसा रिस्पॉन्स असतो त्यावेळेस मनामध्ये काय असतं? समजा काही जण असं वेगळं बघून जातात, अरे बापरे हे काहीतरी दिसतंय, त्यावेळेस काय प्रतिक्रिया असते, काय भावना असतात मनात? प्रत्येकांचे वेगवेगळ्या प्रतिक्रिया काय असतात. काही जण तारीफ करतात, काही जण म्हणजे घाबरतात, आणि काहींना वाटतच नाही का हा पुतळा आहे म्हणून, म्हणजे पुतळ्यासारखीच कृती करतो. काहींना लवकर जाणवत नाही की हा माणूस आहे. एकदम जवळ येऊन 5-6 मिनिटं पाहतात, मग नंतर हळूहळू कळतं की माणूस आहे. आणि ती कॉम्प्लिमेंट आल्यावर असं वाटतं की अरे यार मी जे करतोय त्याचं कुठेतरी फल होतंय. हा आनंद खूप वाटतो. एक मनोरंजन करतो आणि दुसरे आनंदी होतात. म्हणजे किती टेन्शन असून दे तो 5 मिनिटं तिथे थांबणार, आणि किती घाईत असून दे तो व्यक्ती 5 मिनिटं थांबल्याशिवाय राहत नाही. अच्छा, म्हणजे मला एक विचारायचं की ही संकल्पना कुठून सुचली की आपण असं काहीतरी करायला पाहिजे, आणि किती वर्षापासून हे चालू आहे? मला आता 1 वर्ष झाले ही संकल्पना सुचून. मी असंच यूट्यूबवरून फॉरेनचे व्हिडिओ पाहून, आपल्या इंडियामधले व्हिडिओ पाहून ही कल्पना सुचली आणि म्हटलं याच्यात आपण करू शकतो. आणि लहानपणापासून व्यायामाची पण आवड होती आणि गावाकडं म्हणजे जड कामं पण केलेलं आहे, त्याच्यामुळं ती क्षमता आहे माझ्याकडे असं वाटलं. मग तेव्हा सुरुवात केली आणि ही 15 ऑगस्टचा दिवस ठरवला मी कलेला सुरुवात. अच्छा, 15 ऑगस्ट. तर मला एक विचारायचं, म्हणजे याच्यामधून काही म्हणजे ऑक्युपेशन आहे, काही म्हणजे कमाई आहे किंवा काही? कमाई हा म्हणजे आपलं स्वतःचं पोट भरू शकतं एवढं आहे. म्हणजे लोक ज्यावेळेस एक स्टॅच्यू म्हणून असा उभा राहिलेला असतो त्यावेळेस लोक म्हणजे काय पे करतात किंवा येऊन विचारतात कसं पे करायचं काय?
हा, मी डोनेशन बॉक्स ठेवतो आणि QR कोड ठेवतो. ज्याला वाटण ज्याच्या त्याच्या इच्छाने करून जातात आणि सपोर्ट करतात, खूप तारीफ पण करतात लोक. अच्छा, मला आता मेन मुद्दा विचारायचा की कलाकार हा झपाटलेल्या विचाराचा असतो. ओके, कला ही त्याला प्रत्येक माणसा म्हणजे एका ग्रुप पासून वेगळी करत असते, त्यामुळे तो कलाकार असतो. आपण स्टेजवर एकाला बघायला त्या ठिकाणी 1000 लोक जातो, म्हणजे तो हजारामधून वेगळा असतो. ओके, तर मग आता ही जी कला तू स्टार्ट केलेली आहे, तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय विजन आहे, म्हणजे काय वाटतं की मला या कलेला पोहोचवायचंय किंवा काय करायचंय? मला या कलेतून महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, म्हणजे ती कॉस्ट्युम आहे महाराष्ट्राचा, फेटा झाला, धोतर झालं, तसा कुर्ता, तर हे सादर करायचं आहे. अजून मावळ्याचा पण रोल करायचा आहे मला, पण थोडा टाइम आहे आणि मी मावळ्याचा रोल करणार आणि मला प्रत्येक गडावरती जाऊन तो शो करायचा आहे मावळ्याचा. अच्छा, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असा कुठला प्रसंग आहे जो की तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रेरणादायी वाटतो? एक तर मला वाटतं की त्यांची नॅचरल डेथ झालेली आहे, त्यांची कुठली वॉरमध्ये डेथ नाही झाली आहे. तर त्या हिशोबाने त्यांनी जेवढी पण लाईफ आपली जगली आहे त्यामध्ये जेवढे पण फोर्ट्स त्यांनी एक्वायर केले आहेत आणि जेवढेही मुघल शासकला हरवलं आहे त्यांनी, ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. कारण खूप लोक म्हणतात की शिवाजी महाराज म्हणजे की हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि बाकी कुठल्याही कास्टला म्हणजे थोडं खाली पाडून लोक बोलतात, पण तसं काही नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्या कास्ट, सगळ्या धर्मांचं म्हणजे इक्वल दर्जामध्ये देऊन सगळ्यांसोबत काम केलेलं आहे. अच्छा, मला एक सांगा, आता हा जो म्हणजे काही कास्टला वेगळं करून असं म्हणण्यात आलं, ओके, म्हणजे हे कुठेतरी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल किंवा कुठेतरी पाहिलं असेल, ओके, इन जनरल, तर असा कुठला प्रसंग आहे तो ज्याच्यावरून ही गोष्ट तुमच्या लक्षात आली? बेसिकली आजकाल खूप असे सो कॉल्ड लोक आलेले आहेत की जे भक्त आहे शिवाजी महाराजांचे, बट ते असं स्वतःला शो करतात की मी मराठा आहे, तर मी मराठा सुपिरियर आहे, मी सगळ्यांवरून सुपिरियर आहे. तर बाकीचे कास्ट आहे ते असे खूप खालचे आणि आम्हीच सगळ्यात जास्त मोठे, पण तसं काही नाही आहे. शिवाजी महाराजांच्या किंगडममध्ये सगळ्या प्रकारचे, सगळ्या कास्टचे लोक कामात होते. हा, म्हणजे 18 पगड जातीचे मावळे त्या ठिकाणी होते जर आपण बघायला गेलं तर, आणि सगळ्यांना एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभं केलं. तर नक्कीच, पण त्यांना मानणारा वर्ग तर सगळा आहे, प्रत्येक माणूस महाराष्ट्रीयन असेल किंवा आउट ऑफ महाराष्ट्र, त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी प्रेम आहे. पण हा जो त्या ठिकाणी वाटला, आता हा तरुणांना वाटणारा प्रश्न आहे, ओके, तर हे कोणत्या गोष्टीवरून वाटलं इंटेन्शन? एखादा प्रसंग आहे ज्याच्यावरून ही भावना मनामध्ये डेव्हलप झाली का किंवा ऐकलं, असं कुठलं? हे महत्वाचं आहे खरं तर. ऍक्च्युली ही एक गोष्ट आहे की थोडी कॉन्ट्रोवर्शियल आहे की लोक बोलता एक मराठा लाख मराठा, पण ती अशी गोष्ट आहे की आपण फक्त मराठ्यांनाच नाही घेऊन जायला पाहिजे पुढे. जसं मी पण मराठा आहे, मला पण माहिती आहे की आपण सगळे मिळून जुळून राहायला पाहिजे, पण जे खालच्या जातीतले लोक आहे किंवा समजा ब्राह्मण समाजातले लोक आहे, सगळ्यांना आपण आपल्या सोबत घेऊन चालायला पाहिजे. कारण आपण शेवटी मनुष्य आहे, आपण आपल्या माणुसकीसाठीच काम करतो. जे काही काम करतो तुम्ही पण जे काही करताय ते तुमच्या ह्याच्यासाठीच करताय, माणुसकीसाठीच करताय. तर शेवटी माणुसकी पॉईंट येतो, ह्युमॅनिटी पॉईंट येतं, नॉट बिकॉज ऑफ कास्ट अँड रिलिजन. तर असं वाटतं मला. सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा असा एखादा प्रसंग जो तुम्हाला भावला आहे खूप आजपर्यंत? महाराजांचं जे म्हणजे आपण स्त्रीला मातृशक्ती मानतो, तर त्यांचा जो तो अप्रोच होता स्त्री शक्तीबद्दलचा, तो आवडतो खूप, किंवा आदराचं जे स्थान वगैरे आहे ते खूप आवडतं. तर महाराजांबद्दल भावलेला सगळ्यात महत्वाचा त्यांच्या स्वभावामधला किंवा त्यांच्या राजनीतीमधला किंवा स्वराज्य घडत होतं त्यावेळेचा त्यांचा एकदा मनाला भावलेला प्रसंग सगळ्यात जास्त? प्रसंग असा नाही, पण मला एक त्या महाराजांचं म्हणायचं आहे की महाराजांना जे गुरु मिळाले होते रामदास स्वामी, यांच्यामुळे महाराज घडले. ओके, तर रामदास स्वामी आणि त्यांची जी भेट आहे ती मला सगळ्यात महत्त्वाची वाटते, की जेणेकरून त्याच्यामुळे त्याचं स्वराज्य पण घडलं. अच्छा, पण आपण जर बघायला गेलं म्हणजे आपल्याला त्या वादामध्ये पडायचं नाही. महाराजांचा प्रत्येक मुवमेंट आपल्यासाठी इन्स्पायर करणार असणार आहे, तो आपल्याला प्रेरणा देऊन जातो, चेतना देऊन जातो आणि अंगावर शहारा उठून जातो. पण आपण जर बघितलं, काही विचारवंत असतील, काही त्या ठिकाणी भाषणकर्ते असतील, इतिहासकार असतील, तर त्या भेटीला त्या ठिकाणी थोडंसं काय म्हणता येईल त्याला, कॉन्ट्रावर्सी आहे. ती जी भेट आहे म्हणजे रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर त्या भेटीमध्ये थोडासा वाद आहे. तर त्याच्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? नाही, भेटीबद्दल म्हणण्यापेक्षा
जे आता रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक दिले त्यावेळेला तो काळ तोच होता की सगळ्यांपर्यंत ते श्लोक पोचले की जे बेसिकली वेदांतिक व्ह्यूनी आहेत सगळे श्लोक, जेणेकरून तुम्हाला आणि तसा गुरु असणं त्या काळी महाराजांना मिळणं ते खूप महत्वाचं आहे असं मला म्हणायचं. अच्छा, आणि तुम्ही इथे काय पुस्तक खरेदी करायला आले की हा स्टॉल तुमचा? ऍक्च्युली आम्ही आचार्य प्रशांत फाउंडेशनचं जे काही पुस्तक आहेत त्यांची जे काही हे आहे म्हणजे शिकवण आहे तर ती लोकांपर्यंत किती पोहोचेल हे आम्ही समाजकार्य करतोय. आम्ही दर सॅटर्डे संडे इथं स्टॉल लावतो. ही पुस्तकं हे नॉलेज जे आहे जे ट्रू वेदांतिक नॉलेज आहे हे सर्वांपर्यंत पोचावं ही एवढी एक अच्छा अच्छा, म्हणजे यांना मी सुद्धा यांना YouTube वरती पाहिलेलं आहे, यांचे व्हिडिओ मी पाहिलेले आहे, एकदम रोकटोक ते बोलतात. तर परत मी तुमच्याकडे येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात भावलेला प्रसंग इतिहासातला एखादा? त्यांचा एखादा म्हणजे एक पर्टिक्युलर प्रसंग मला जास्त माहीत नाही, पण त्यांची जे लहानपणी त्यांनी जे उत्कृष्टता हे हासिल केली होती ती मला सगळ्यात म्हणजे आता पाहिजे विद्यार्थी जीवनात, ती सगळ्यात महत्वाची आहे. अच्छा, आमचा हा जो कार्यक्रम आहे त्याचं नाव आहे जनमनातील महाराज, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांबद्दल काय. तर मला एक सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो प्रसंग जो तुम्हाला खूप प्रेरणा देऊन जातो, असा एखादा प्रसंग की महाराजांकडे तो प्रसंग ऐकला की अंगावरचा काटा उभा राहतो. तसे सगळेच प्रसंग आहेत पण तुमच्या मनाला भावणार असा म्हणजे शिवाजी महाराजांचे सगळे प्रसंग एकदम मनाला भावणार येतं, तरी शिकण्यासारखं आहे. शिवाजी महाराज एकदम इन्स्पायरेशन पर्सन होते. अच्छा, मग आजच्या जीवनामध्ये तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या वेळी तुम्ही डिमोटिव्ह होता, खचून जाता, ओके, आणि आपला जो बीड आहे, आपल्याकडे थोडं पाणी नाहीये, दुष्काळी भाग आहे, त्यामुळे आपल्या 5वीला संघर्ष पोचलेला आहे, ओके, त्यामुळं आपण बाकीच्यांना बघतो, त्यामुळे थोडंसं असं वाटतं की यार आपल्याकडे अजून काहीतरी नाही. आणि मग एक बीड मधला एक मराठवाड्यातला माणूस पुण्यामध्ये येऊन त्या ठिकाणी धडपडत असतो आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर असा महाराजांचा तो प्रसंग जो तुम्हाला आता या ठिकाणी इन्स्पायर करतोय, सांगता येईल तोपर्यंत आठवा महाराजांचा प्रसंग. हा, कोणता जे तुम्हाला प्रेरणा देऊ? महाराजांनी म्हणजे एकदम कमी वयात ज्यावेळेस महाराज 12-13 वर्ष असेल तेव्हापासून त्यांना आऊसाहेबांचं शिकवण होती की असं करायचं तसं करायचं. महाराजांनी म्हणजे 12-13 वर्षी ते किल्ला जिंकला होता, तोरणा का काहीतरी त्यांनी किल्ला, पहिला किल्ला त्यांनी जिंकला होता. त्याचं नाव वेगळं होतं, खेळणं काहीतरी नाव होतं त्याचं, आणि त्याला नाव नंतर तोरणा दिला. हो, त्याला म्हणजे स्वराज्याचे तोरण बांधले. हा तुम्ही 4थीला त्या ठिकाणी वाचलाच? हो, 4थीमध्येच वाचलं त्यांनी. पहिला किल्ला 13व्या वर्षी जिंकला. तर आजकाल काही तसं काही घडून येत नाहीये. आजकाल नाही, आज आपल्याला किल्ले जिंकायचे नाहीत किंवा ती लढाई नाही, आज आपली लढाई वेगळी आहे. तर या लढाईमध्ये त्या लढाईमधले प्रसंग आहेत ते आपल्याला मनाला भावून जातात. तर तो प्रसंग तुम्हाला वाटला की बाबा 14व्या-13व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला. अजून एखादी कोणती अशी गोष्ट वाटते जी की तुम्हाला आयुष्यामध्ये उंचीवर जाताना महाराजांचा तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवून जाता येईल? त्यांच्याकडे बघून, जर त्यांच्याकडे पाहण्यासारखं, त्यांच्याकडे पाहून चालून खूप काही आपण शिकू शकतो. त्यांनी जे केलंय ते स्वराज्यासाठी कोणी विसरूही शकत नाही, आणि त्यांच्याकडे बघून चालण्यासारखं खूप काही आपल्याकडे आहे. आपण म्हणतो धर्माबद्दल जागरूक राहिलं पाहिजे, पण हिंदू कायम त्या ठिकाणी जातीत वाटला चाललाय. आज जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर आज महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये किती त्या ठिकाणी जाती आहेत तेढ. तर याकडे कसं बघताय? सुरुवात केली जातीत वाटण्याची, म्हणजे जातीपाती असाव्यात, ज्याचं त्याचं कामावरून कर्तृत्वावरून जाती पडलेल्या आहेत, ते ठीक आहे तिथपर्यंत. पण जातीवरून ते राजकारण इंग्रजांपासूनची सवय लावली, डिवाइड अँड रूल त्यांचं ते होतं. आजकालच्या राजकारणात तर म्हणजे जातीशिवाय तर राजकारण होतच नाही. आता मग एक तरुण म्हणून काय सांगणं आहे त्या लोकांना जे जातीमध्ये हिंदू धर्माला वाटण्याचा प्रयत्न करत आहेत? मी एकच म्हणेन की जिथं प्रसंग येईल तुम्हाला उभं राहायचा, तिथं तुम्ही एक धार्मिक एकत्रित या, एक हिंदू म्हणून एकत्र या. सनातनी धर्म आहे आपला. जात तुम्ही तुमच्या काही गोष्टीत असावीत, तुम्ही लग्न कार्य करताय, तुमच्या काय रूढी परंपरा असतील तिथं तुम्ही तुमची जात बघा, पण जिथं तुम्हाला वेळ येईल तिथं तुम्ही एक धर्म हिंदू म्हणून एकत्र या. वा, तर हा जो विचार आहे, मला असं वाटतं की आजकाल लोक शिकली, जॉबला लागली की त्या ठिकाणी सेक्युलरिझमचा आव्हानतात. तर त्या लोकांना काय सांगणं नेमकं? सेक्युलरिझमचा जो खरा अर्थ आहे तो तुम्ही तुमच्यापाशी ठेवा. मी म्हणेन सेक्युलरिझम काही गोष्टीत पाळलं पाहिजे हे सगळ्यांना कळतं, आम्ही पण पाळतो, पण ते तुम्ही तुमच्या धर्मात आणू नका प्रत्येक वेळी सेक्युलरिझम, एवढंच म्हणेन. मला सांगा, ज्यावेळेस MPSC, UPSC किंवा सरळ सेवा या परीक्षेची तयारी करताना मुलं येतात,
ती बेसिकली ती मुलं खेड्यातली असतात, अतिशय हालाकीच्या परिस्थितीतले, आणि मी त्या मुलांना खूप जवळून अनुभवले. आता मी तर सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, पण त्या मुलांचं स्ट्रगल, एकमेकांमधलं बॉन्डिंग, ज्यावेळेस एखाद्याचं सिलेक्शन होतं त्यावेळेस त्याच्यासाठी केलं जाणारं सेलिब्रेशन की तो आपलाच आहे, आपल्या भावासारखाच आहे. तर हे जे बॉन्डिंग आहे हे कुठेतरी त्यांच्यामध्ये बघायला मिळतं. तर आमचा हा जो कार्यक्रम आहे तो आहे जनमनातील महाराज छत्रपती शिवाजी महाराज, आणि नक्कीच त्या मुलांनाही महाराज हे प्रेरणास्थान असतील, त्यामुळं ती अचिव्हमेंट त्यांना करणं सरळ जातं. तर तुमच्या मनातले छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत हे सांगायला काय सांगाल? माझ्या मनात लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शच राहिलेले आहेत. रयतेचा राजा कसा असावा, ज्यावेळेस आपण महाराजांचं चरित्र वाचतो, महाराजांबद्दल आपण काही गोष्टी आत्मसात करतो, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी समजून येतात की रयतेचा राजा कसा असावा, तर राजानं रयतेसाठी काय काय केलं पाहिजे, आणि आपल्या राजानं किती गोष्टी आपल्यासाठी केल्यात की जेणेकरून आज आपण हे सुखाचे दिवस पाहतोय. तर खरंच आज जे दिवस बघतोय आपण हे राजांमुळं, आपले जे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत फक्त त्यांच्यामुळेच बघतो. इतर कोणतेही राजे असताना तरी इतके चांगले दिवस आपल्याला बघायला नसतात. तर मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठला प्रसंग आहे आत्ताच्या तुमच्या या वयाला सुद्धा, किंवा तरुण असताना, आताही तरुणच आहेत तुम्ही, पण तरुण असताना काय प्रेरणा देऊन गेला? महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं लहानपणापासून ते शूरवीर होते, आणि त्यांची जी जे लहानपणापासून त्यांची जी हे करण्यात आलेली आहे त्यांच्या आईनी आणि बाकी त्यांना जे ट्रेनिंग किंवा जे काही शिकवणूक केलेली आहे ते फार महत्त्वाचं होतं. आणि जे एकदम प्रेरणादायी जे वाटते ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांचे एवढे मित्र आणि त्यांच्या सैन्यामध्ये जे लोक होते ते भरपूर लोक आणि भरपूर शूरवीर होते. आणि बाकी अफजल खानाचा जसं त्यांनी त्याला हे केलं, त्याचा वध केला, ते फार प्रेरणादायी आहे. आणि एक महाराष्ट्र साम्राज्याला फार मोठं त्यांनी केलं, आणि लहानपणापासून जेव्हापर्यंत ते होते त्यांनी लोकांना फार एकमेक म्हणजे फार त्यांची आपली मोठी टीम बनवली, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे लोक होते. बरं, आता मला सांगा, मुलांना, हा तुमचा कोण आहे, मुलगा आहे, ओके, तर याला काय सांगता, कधी प्रेरणा दिली म्हणजे महाराजांबद्दल, किंवा हा काय सांगतोय? आम्ही त्याला नेहमी छत्रपती महाराजाबद्दल सांगत राहतो, शाळेमध्ये पण शिकवण्यात येते, आणि जेव्हा घरी डिस्कशन होते तर तेव्हा आम्ही सांगतो की छत्रपती महाराज हे जेव्हा लहानपणी होते तेव्हापासून फार शूरवीर होते, मोठ्या मोठ्या तलवारी भाले ते शिकत होते, आणि लढाया लहानपणापासून त्यांनी लढाया जिंकायला आणि करायला सुरुवात केली होती. आणि एक स्वतःचं आपलं कमी वयामध्ये आणि आपलं कसं त्यांनी साम्राज्य निर्माण केलं, महाराष्ट्राला कसं वरती आणलं, महाराष्ट्राला कसं वाढवलं, आणि इंग्रजांपासून आणि ते जे आपले हे आहेत मुघल्स त्यांच्यापासून कसं आपल्या महाराष्ट्राला वाचवलं आणि मराठ्यांना वाचवलं, आणि मराठा साम्राज्य, मराठाचं ते एक फार मोठे दैवत आहे. महाराजांचा असा कुठला प्रसंग आहे जो की तुम्हाला प्रेरणा देऊन जातो? म्हणजे मला असं लाईक डिटेल हिस्ट्री माहित नाही, बट मला त्यांचे कॅरेक्टर. प्रॉपर कुठले? मी कर्नाटकचा आहे. कर्नाटकचा आहे, आणि सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन की एवढी फ्लुएंट मराठी बोलतोय, हे आमच्यासाठी खूप मोठं आहे. वा, तर सांगा काहीतरी. तर मला एक मेन गोष्ट आवडते की लाईक अबाउट फादर ऑफ इंडियन नेव्ही आहेत ते, त्यांचे जे स्ट्रॅटेजीज आहेत, फक्त आपण नाही बाकीचे सगळे वर्ल्ड पण फॉलो करतात ते काय ना काय, आणि त्यांचे जे डिसिप्लिन होतं, जे हार्डवर्क होतं, जे लहानपासून केलेत ते आपल्या युथसाठी पण मेन आहे. आता तुम्ही एक प्रश्न विचारले होते की लाईक कसं कंट्रोल करणार, लाईक अबाउट द स्मोकिंग अँड एव्हरीथिंग. तर असं होतं की लाईक महाराजांच्याकडं असं काही काही सिच्युएशन्स होते की त्यांच्याकडे कमी सेना होते आणि दुसऱ्यांकडे लाईक ते मेजॉरिटी होते, बट स्टील ते त्यांचे डिसिप्लिन, त्यांचे जे व्हॅल्यूज होते ना, ते सगळ्यांना असं प्रेरित केलेत की ओके वी हॅव टू फाईट फॉर अ नेशन. तर आपण पण तिथंच लाईक तेच फॉलो करून लाईक ओके 10 लोक चुकीचं असणार तर मी माझं लाईक फॉर एक्झाम्पल महाराज माझे आयडल आहे, तर मी त्यांचंच फॉलो करून मी माझं तिथल्या जागेच राहणार आणि माझं पण नाव होणार, त्या 10 लोकांचं नाव नाही होणार कधी. तर नमस्कार, जय शिवराय मंडळी, नमस्कार महाराष्ट्र, आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी योद्धा प्रोडक्शनच्या जनमनातील छत्रपती शिवाजी महाराज या कार्यक्रमामध्ये. तर आज आपण या ठिकाणी FC रोड आणि जंगली महाराज रोड या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या
प्रेरणा असलेल्या गोष्टी आणि प्रेरणादायी असलेल्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. तर आजचा जो प्रश्न होता लोकांना आपला, की छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमच्या मनामध्ये असलेला प्रेरणादायी प्रसंग, म्हणजे त्या ठिकाणी कोणता असा प्रसंग आहे जो तुम्हाला प्रेरणा देऊन जातो आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रेरणा मिळते. तर हा प्रश्न विचारला होता. भरपूर लोकांनी त्या ठिकाणी बाईट्स दिलेल्या आहेत, भरपूर लोकांनी त्या ठिकाणी बाईट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जन्मनातील महाराज या कार्यक्रमाला आपण एका उंचीवरती घेऊन जाणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओला, आमच्या शॉर्ट्सला त्या ठिकाणी लाईक करा, फॉलो करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला प्रत्येकाच्या मनातला एक प्रेरणादायी प्रसंग देऊन निश्चितच तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. तर या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये मोटिवेट राहण्यासाठी, मोटिवेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्हाला फॉलो करावाच लागेल. तर आजच्या या ब्लॉगमध्ये बस इथपर्यंतच. परत भेटूयात एका अशाच इन्फॉर्मेशन सोबत नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय भारत.